या विशिष्ट कार्याचा सुयोग आला मनाजोग पुढारा। वाटे बाबांच्या होते मनी करावे हे नानांनी फरसबंदी मागाहुनी करावी काकांनी तदनंतर। तैसेची पुढे घडून आले आधी आज्ञा मागता थकले म्हाळसापतीस मध्यस्थी घातले अनुमोदन दिधले बाबाही। असो जेव्हा मशिदीसी निशीत एका झाली फरसी तेथून मग दुसरेच दिवशी बाबा गादीसी बैसले। 11 साली सभा मंडप तोही प्रचंड खटाटोप केवढा तरी महाव्याप जाहला थरकाप सकळिका। तेही कार्य येची रीती ऐसीच सकल परिस्थिती असता पूर्ण केले भक्ती एके रात्रीत सायासे। रात्री प्रयासे खांब दाटावे सकाळी बाबांनी उपटू लागावे अवसर साधून पुन्हा चिणावे ऐसे शिणावे सकळिकी। सर्वांनी घालावी कास करावा रात्रीचा दिवस पुरवावा मनाचा हव्यास अतिसायास सोसूनी। आधी येथे उघडे आंगण होते इवलेसे पटांगण सभा मंडपा योग्य स्थान जाहले स्फुरण दीक्षिता। लागेल तितुका पैका लावून लोहाचे खांब कैच्या आणून बाबा चावडीसी गेलेसे पाहून काम हे साधून घेतले। भक्तांनी रात्रीचा करावा दिवस खांब चिणावे करूनी सायास चावडीतून परतण्याचा अवकाश लागावे उपटण्यास बाबांनी। एकदा अत्यंत कोपायमान एका हाती तात्यांची मान दुजियाने एका खांबास हालवून उपटून काढू पाहत। हाल हालवून केला ढिला तात्यांचे माथ्याचा फेटा काढिला कांडे लावून पेटवून दिला खड्ड्यात टाकिला त्वेषाने। तया समयीचे ते डोळे दिसत जैसे अनल गोळे सन्मुख पाहिल कोण त्या वेळे धैर्य गेले सकळांचे। लगेच खिशात हस्त घातला रुपया एक बाहेर काढिला तोही तेथेची निक्षेपिला जाणो तो केला सुमुहूर्त। शिव्या शापांचा वर्षाव झाला तात्याही मनी बहु घाबरला प्रसंग बहु बिकट आला प्रकार घडला कैसा हा। जनलोक विस्मयापन्न हे काय आज आहे दुश्चिन्ह तात्या पाटलावरील हे विघ्न होईल निवारण कैसे की। भागोजी शिंद्याने धीर केला हळूहळू पुढे सरकला तोही आयताच सापडला यथेष्ट घुमसिला बाबाही। माधवरावही हाती लागले तेही विटांचा प्रसाद पावले जे जे मध्यस्थी करावया गेले वेळीच अनुग्रहिले बाबाही। बाबांपुढे जाईल कोण केवी तात्याची करावी सोडवण म्हणता म्हणता क्रोधही क्षीण झाला शमन बाबांचा। तात्काळ दुकानदार बोलाविला जरी काठी फेटा आणविला स्वये तात्याचे डोक्यास बांधविला शिरपाव दिधला जणू त्यास। आश्चर्यचकित लोक झाला काय कारण या रागाला किमर्थ तात्यावरी हा हल्ला केला गिल्ला बाबांनी। कोपास चढले किम निमित्त क्षणात पाहता प्रसन्न चित्त यातील कारण यत्किंचित कोणासही विदित होईना। कधी असत शांत चित्त प्रेमे गोष्टी वार्ता वदत कधी न लागता निमिषवा निमित्त क्षुब्ध चित्त अवचित। असो ऐशा या बाबांच्या गोष्टी एक सांगता एक आठवती सांगू कोणती ठेवू कोणती प्रपंच वृत्ती बरवीना। करवे न मजही आवड निवड जैसी जिला मिळेल सवड
तैसी ती श्रोतयांची होड श्रवण कोड पुरविल. पुढील अध्यायी करावे श्रवण वृद्धमुख श्रुत पूर्वकथन. साई बाबा हिंदू की यवन करू निरूपण यथामती. दक्षिणामिषे घेऊनी पैसा जीर्णोद्धारार्थ लाविला कैसा. धोती पोती खंड दुखंडसा देह कैसा दंडित. कैसे परार्थ वेठीत कष्ट निवारित भक्त संकट. पुढील अध्यायी होईल स्पष्ट श्रोते संतुष्ट होतील. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते राम जन्मोत्सवादि कथनम नाम षष्ठोऽध्यायः संपूर्णः. श्री सद्गुरु साई नाथार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साई राम ओम साई राम ओम साई राम ओम साई राम. आदि आधार न पाकर नाथ के आदिनाथ कहे पाताल. नाथ नाथ जग कहे जगन्नाथ कहे भूलोक. अंत न तेरा जानिके अनंतनाथ कहे स्वर्गलोक. ऐसी परम शक्ति को बिनती करे ब्रह्मा विष्णु महेश. नाथ नाथ